किल्ला दिलेर खानाच्या ताब्यात होता. बरं, दिलेर खानाच्या ताब्यात होता आणि तो किल्ला आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे. स्वराज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. 600 गडी होते, फक्त 600 गडी राखीव दल आपण म्हणतो. आता जर दुष्काळ पडली आणीबाणी झाली तर आपल्या केंद्रामध्ये राज्यामध्ये 10,000 शिपाई असतात राखीव. बरं, ते पडलेले असतात, असेच पडलेले असतात. ते ज्यावेळेस आणीबाणी किंवा युद्ध होईल ते 10,000 बाजूला काढायचे. मग त्या काळामध्ये फक्त 600 होते. दुष्काळ पडलेला होता, पाणी नव्हतं. मग त्यावेळेस महाराजांच्या डोक्यामध्ये ती योजना आली, पण महाराजांनी विचार केला आपल्याला ही मोहीम फत्ते करायची तर आत्ताच करायची. आजचं उद्या महाराजांनी कधीच केलं नाही. जेव्हा निर्णय झाला त्या निर्णयाला शिवाजी महाराजांनी त्याच वेळी तो पूर्ण केला. आणि म्हणून त्यावेळेस दिलेर खान त्या सालेरचा किल्ला त्याच्या कब्जात होता. त्याने वेढा घातलेला होता आणि वेढा घालत असताना 7,000 फौज दिलेर खानाची तिथे तैनात होती. आणि त्या 7,000च्या विरोधात 600 मावळे आपले तुटून पडले त्या सालेर किल्ल्यावर. एक एक किल्ला, एक एक गडी असे शिवाजी महाराजांचे मावळे जिंकत होते. जणू काही इथं खूप मोठा रणसंग्राम, रक्तरंजित रणसंग्राम झालेला होता. आणि कवी भूषणने त्याचं वर्णन आपल्या काव्यपंक्तीमध्ये लिहिलेलं आहे. मी सुरुवातीला बोललोय, जीतो शिवराज सलहेरी को, म्हणजे शिवाजी महाराजांनी सालेर जिंकलंय. पण कसं जिंकलंय? जीतो शिवराज सलहेरी को, समर सुनी सुनी असरुणी के सुसीने धडकत है. समोरचे जे शत्रू आहे त्यांच्या छाताडामध्ये धडकी भरलेली आहे. धडकी काय पाहून? जीतो शिवराज सलहेरी को, समर सुनी सुनी असरुणी के सुसीने धडकती है. पण हे धडकी भरत असताना समोर जे कृत्य चाललेलं आहे हे पाहिल्यानंतर देवलोक, नरलोक, नागलोक हे सुद्धा यांनी सुद्धा तोंडामध्ये बोट घातलेले आहेत. आणि ते बोट घालून विचार करतात, अरे काय रणसंग्राम चाललेला आहे. म्हणजे एवढा 600 मावळे 7,000 तुटून पडलेले होते. जीतो शिवराज सलहेरी को, समर सुनी सुनी असरुणी के सुसीने धडकती है. देवलोक, नागलोक, नरलोक गावे जस असहू खंगदंत खरकत है. खान दलेर हुआ, खान दिलेर खान, खान दलेर हुआ, खान बहादुर मुद्दा. अहो दिलेर खान हा बहादूर आहे, ताकदवान आहे आणि बाहुबली आहे. बाहुबली म्हणजे ताकदवान आहे. दिलेर खान, खान दिलेर हुआ, खान बहादुर मुद्दा, क्रुद्ध दरी के युद्ध धरी धरी, आर्य रुंड डरकत दिगभरी.